दिवस हे महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. जवळपास 106 हुतात्म्याने बलिदान दिल्यानंतर या संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ही परिपूर्ण झाली होती. ह्या बलिदानाचा, त्यांच्या त्यागाचा परिणाम म्हणून आज आम्ही महाराष्ट्र दिन साजरा करतो. प्रत्येक जण यामध्ये इन्व्हॉल्व होता. हा लढा इतक्या टोकाला त्यामध्ये प्रबोधनकार असतील, अनेक मान्यवर नेते होते आणि म्हणून आज आम्हाला अभिमान आहे. त्यांच्या बलिदानामुळे आज आम्हाला हा दिवस पाहायला मिळाला. सालाबादप्रमाणे याही वेळेस आम्हाला इथे थोडं नाराजी नाट्य दिसलं. तुम्ही विरोधी पक्षनेत्यांना बोलवलं नाही तिकडे उद्घाटनाला. ही काय असते का पद्धत? 1 तास कार्यक्रम चालू आहे, या पद्धतीची टीका टिप्पणी करून गेलेत. नंतर कार्यक्रम कोणी कसा करायचा, काय करायचा हा सर्वस्वी जरी अधिकार माझा असला तरी मी सर्वांना भेटतो, सर्वांना बोलवतो. मी त्यांना सुद्धा बोलवलं होतं, परंतु बरोबर जाणं त्यांना योग्य वाटत नसेल. आजच्या दिवशी सर्वांनी एकत्रितपणे येणं हे गरजेचं असतं. कोणत्याही पक्षाचे असा, कोणीही असा. मी माझ्या भाषणातही सांगितलं, कोणत्या जाती धर्माचा असो, कोणी असो, आम्ही देशासाठी एक होणारे लोक आहोत. म्हणून त्यांनी आलं पाहिजे होतं, परंतु आता त्यांना सुबुद्धी सुचतच नाही. तर मी काय करू? तुमच्या सरकारला 100 दिवस पूर्ण झाले. ते 100 दिवस फसवणुकीचे, भ्रष्टाचाराचे, महाराष्ट्र उद्ध्वस्त करण्याचे वगैरे वगैरे असे सगळे होते, अशी टीका होते. काँग्रेस करते, अंबादास दानवेंनी पण केली आहे. त्यांना ते दिसत नाही ना. त्यांनी सर्व त्यांना चुकीचंच न दिसतंय. कावेळ झालेल्या लोकांबद्दल काय अपेक्षा करायच्या? आम्ही 100 दिवसात तुम्ही कार्यक्रम बघा, प्रत्येक खात्याचा कार्यक्रम चालू आहे, प्रत्येक विभागवार, आणि कोणत्याही कामामध्ये मागे नाही. आणि याचा फक्त घोषणा करणे आणि थांबणे असातलं नाही, तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदय हे यांचा सर्व आढावा घेत आहेत. दर आठवड्याला आमच्या आढावा बैठका होत आहेत आणि म्हणून केलेल्या कामाचं आम्हाला प्रगती पुस्तक त्यांच्यासमोर दाखवावं लागतं. मग ते ठरवतात पास का नापास. म्हणून आम्हाला हे 100 दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि 100 दिवसच नाही तर उर्वरित सर्वच दिवस आम्ही त्या झपाट्याने काम करणार आहोत. 1 रुपयातली पीक विमा योजना रद्द केली आहे, त्याच्यामुळे विरोधकांनी बऱ्यापैकी आरोप करायला सुरुवात केली. काल हर्षवर्धन सपकाळांनी निषेध केला या रद्द करण्याचा. अंबादास दानवेंनी विरोध केलेला आहे. काय नक्की योजना आहे, त्याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे का अडचणीचा असणार? पीक विमा योजना आम्ही चालू केली, भ्रष्टाचार झाला. बंद केली, भ्रष्टाचार झाला. नेमकं झालं म्हणजे तुम्हाला पाहिजे कसं त्यांनी तो प्रस्ताव तरी द्यावा ना. आम्ही शेतकऱ्याच्या हितासाठी वाटेल ते जर झालं तरी त्यांना मदत करायची सरकारची भूमिका आहे. आणि म्हणून पीक विमा योजना ती का बंद केली, कशामुळे केली, आता जर हे त्याच्यातले दलाल असतील तर आम्हाला माहीत नाही. आता यांनी स्वागत करायला पाहिजे होतं. हेच म्हणत होते की ते पीक विमामध्ये भ्रष्टाचार आहेत. आणि म्हणून आता दोन्ही साईडनी वाजवण्याचा जो प्रकार आहे तो विरोधी पक्षनेता विरोधी पक्षाचे सर्व नेते करतायत. म्हणून आम्ही त्यांच्याकडे लक्ष देत नाही. शेतकऱ्याचं हित हे आम्हाला प्राधान्याने पाहायचं आहे. एकनाथ शिंदे पहलगामला गेले, त्यांच्या कौतुकाचे पोस्टर्स लागले, त्यांच्या कौतुकाच्या रील म्हणतायत. खरं तर हा देशावर हल्ला होता असं म्हणणं आहे आणि तिथे जाणं आणि काही करण्यात स्वतःचं कौतुक काय करून घ्यायचं? हे बघा, कार्यकर्त्यांनी असं काही कौतुक केलं असेल तो भाग वेगळा आहे, परंतु ही घटना जी आहे ही प्रत्येक भारतीयाच्या मनाला छेद करून गेलेली घटना आहे. म्हणून एकनाथ शिंदे साहेब गेले काय, बाकी नेते गेले काय, बाकी मंत्री गेले काय, सर्वजणाची ही जबाबदारी सामूहिक आहे. म्हणून याच्यात क्रेडिट गोज टू याला त्याला, ह्या क्रेडिटचा विषय नसतो. कृपया लक्षात घ्या, आपल्या भारतीयांवर अतिरेक्याने केलेला हल्ला हा आपल्याला त्याला पलटवायचा कसा नाही आणि हिंमत द्यायची, आपल्या लोकांना हिंमत देणे. आता तुम्ही पहलगाममध्ये पाहत असाल, काही लोकांची अशी धारणा होते की पहलगाममध्ये आता लोक जाणार नाही, परंतु डबल स्पीडने लोक आता पहलगाममध्ये जायला लागलेले आहेत. म्हणजे पुन्हा मग ते सांगतायत, आव्हान देतात, या आम्ही आहोत इथे. म्हणून आता पर्यटकाची वाढ झालेली, कमी झालेले नाहीत. म्हणून हे हिंमत द्यायचं काम प्रत्येक नेत्याचं असतं. शिंदे साहेबांनी तेच काम केलेलं, त्यांना हिंमत देण्याचं काम केलेलं आहे. त्यात कोणत्याही प्रकारचं राजकारण नाही. पण या दोघांमध्ये चढाओढ दिसली. भाजपही प्रयत्न करते, शिवसेनाही प्रयत्न करते, सरकार म्हणणं एक प्रयत्न होणं अपेक्षित होतं असंही बोललं जातं. सर्वांनी केला पाहिजे. भाजपने केला पाहिजे, शिवसेनेने केला पाहिजे, राष्ट्रवादीने केला पाहिजे, काँग्रेसने केला पाहिजे, ते शिल्लक असलेल्या उभाटाने केला पाहिजे. प्रत्येकाने हा प्रयत्न केला पाहिजे. ही सर्वांची जबाबदारी आहे, कोणी एका पक्षाची जबाबदारी नाही आहे. म्हणून कोणी केला कोणी करू नये असातला काही भाग नाही. प्रत्येकाने यामध्ये आपला सहभाग दाखवला पाहिजे. तुम्ही लंडनला गेला होता, काय काय बघितलं तिकडे? बाबासाहेबांच्या स्मारकाला भेट दिली होती, एकंदरीत दौऱ्याबद्दल सांगा. हे बघा, लंडनला माझ्या डिपार्टमेंटचा कॉन्फरन्स होती, गेल्याही वर्षी होती, याही वर्षी होती.
त्या कॉन्फरन्सला गेलो होतो. जे आपले विद्यार्थी तर शिकत आहेत त्यांना एक तर प्रोत्साहित करणं हा एक भाग होता. पुन्हा त्यांनी जे काही लेख किंवा त्यांनी जे काही सबमिशन केलेले आहेत त्या सबमिशनचा तो दिवस होता. म्हणून तिथं जाऊन त्यांना भेटणं आणि त्याच्याबद्दलचं त्यांना काही सूचना देणं हे एक काम होतं. दुसरं काम, अचानक हा झालेला पुलगामचा हल्ला होता. त्या भारतीय दूतावासामध्ये गेलो, त्या ठिकाणी त्या सर्व भारतीयांना भेटलो. निश्चित त्यांना भेटल्यानंतर त्यांनाही समाधान वाटलं. अनेक जणांनी मला वैयक्तिक येऊन निमंत्रण दिलं की आमच्याकडे मराठी मंडळ आहे तिथं, मराठी माणसाचं मंडळ आहे तिथं. त्यांचे पदाधिकारी भेटले, भाजपचे कार्यकर्ते भेटले, हे सर्वजण भेटले आणि त्यांनी सगळ्यांनी संवेदना त्यांच्या व्यक्त केल्यात. त्या भारतीय दूतावासामध्ये लंडनच्या पार्लमेंटचे कॅबिनेट मिनिस्टर लेडीज आहे त्या उपस्थित होत्या, खासदार उपस्थित होते, तिथलचा मेयर उपस्थित होते, असे सर्व मान्यवर उपस्थित होते. आणि म्हणून आम्ही जाणं एक त्या भारतीयांना सुद्धा एक चांगलं वाटलं. आणि तेवढाच एक कार्यक्रम होता. ठीक आहे, लंडनला गेले म्हणजे कार्यक्रम करून घरी जाणं नसतं, तर थोडं फिरणंही होतं. फिरून आम्ही वापस आलो. उद्धव ठाकरे पण लंडनमध्येच होते या सगळ्या काळामध्ये. उद्धव ठाकरेंचा देशच लंडन झालेला आहे. उद्धव ठाकरे देशात किती असतात आणि तिथं किती असतात हे त्यांचा भाग आहे. मी आयुष्यात पहिल्यांदा लंडन कसं असतं ते बघितलं. पर्यटनावेळी दिसले का उद्धव ठाकरे पुढे? आता इथंच भेटत नाही तर लंडनमध्ये कशी भेटतील? तिकडे काय आहे उद्धव ठाकरे जे इतकं जातात त्यांचा देशात? तिथं सायलेंट आहे. कोणी कोणाला बोलत नाही, कोणी आपापल्या कामात असतं, कोणी कोणाला भेटत नाही. आणि न भेटणं हा कदाचित उद्धव साहेबांचा आवडता विषय असल्यामुळे ते लंडनला जात असेल. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना शेतकरी भवनचा जो निर्णय झाला होता तो फडणवीसांनी आता रद्द केलाय. तर पुन्हा एकदा चर्चा होते की एकनाथ शिंदेचा निर्णय फडणवीसांकडून. कोणताही निर्णय रद्द केलेला नाही. या फक्त बातम्या आहेत. त्यामध्ये आणखीन सुधारणा करून ते शेतकरी भवन निश्चित बनणार आहे, त्याची चिंता करू नका. शासन निर्णय काढलाय तसा. शासन निर्णय काढला, त्याच्यात दुरुस्ती केली जाईल आणि चांगला शेतकरी भवन निर्माण होईल. दुसरा महत्वाचा प्रश्न आहे, काल इम्तियाज जलील वक्फ म्हणजे हमखास मैदानावरती वक्फ बोर्डाच्या कार्यालयाचं काम सुरू होतं, ते बंद पाडायला तिथे गेले. त्यांनी अधिकाऱ्यांना दमदाटी केली की तुम्हाला नागडे करून मैदानावर नेईन, जे खड्डे खणले त्यात तुम्हाला पुरीन वगैरे अशा स्वरूपाच्या धमक्या दिल्या आणि तिथं जाऊन ते कामही बंद पाडलं. सरकार केलं गाढवाच्या असं बोलले ते. सरकारला सरकार केलं गाढवाच्या असंही बोलले ते. पुढचा शब्द नाही वापरला. इम्तियाज जलीलला त्याला फक्त एक सांगा, आवाज जास्त चढवायचा नाही. हा देशामध्ये बाकीच्या भाषेमध्ये जर तुम्ही बोलत असाल ना तर तुमची सुद्धा व्यवस्था केली जाईल. सरकारबद्दल किंवा इतरबद्दल बोलण्याचा अधिकार सुद्धा नैतिकता त्यांना नाही आहे. जे झकमारी तुम्ही केलीत ना, जे खड्डे तुम्ही खोदलेत ना, त्यात तुम्हालाच पुरायचा वेळ आलेली आहे. म्हणून नादा लागू नका, चांगल्या कामाच्या आडी येऊ नका. सहकार्य करता येत नसेल तर गपचूप घरी बसा. लोकांनी तुम्हाला घरी बसवण्यासाठी पण निवांत टाईम दिलेला आहे. त्यांचा आरोप असा आहे की हमखास हे मैदान खेळासाठीचं आहे, तेवढं एकमेव मैदान आहे. तिथं स्टेडियम उभारायचं तर तिथं 3-3 ऑफिसेस उभारले जात आहेत. त्यामुळे ही खेळाडूंना किंवा तरुणांना जो वाव मिळतोय त्याच्यावरती घाला लागतो. स्टेडियमची जागा तिथं अबाधित आहे, व्यवस्थित तिथं जागा आहे. जी बाकी जागा आहे त्या ठिकाणी कार्यालय यासाठी स्थापन करायचं. लोकांच्या अडचणी आहेत, बाकी काही नाही. काल जातीय जनगणनेचं बिल पास झालेलं आहे, त्यावर तुमची काय प्रतिक्रिया? चांगली गोष्ट आहे. एकदा कळायला तर पाहिजे ना. सर्व जाती धर्माच्या लोकांच्या बद्दलचं जे काही विरोधक आहे, विरोधाभास जो आहे तो एकदा क्लिअर होईल, सर्वांना कळेल. जातीनिहाय जरी झाली तरी लक्षात येईल की आपल्याला रिझर्वेशन देताना किंवा कुणाला सवलती देताना किंवा काही करताना काय काय अडचणी येतात त्याच्याबद्दल थोडं सपोर्टिंग राहील. म्हणून जातीय गणना होणं योग्य आहे. जरांगे तुमच्या सरकारविरोधात आता मुंबईला जाणार आहे, तुम्ही खोटारडे आहात, फसवणूक केली वगैरे वगैरे असं सगळं. जरांगेंच्या आंदोलनाला आम्ही जेवढं सहकार्य केलं, आंदोलनाच्या माध्यमातून जे काही रिझर्वेशन दिलं, एकनाथ शिंदे साहेब होते, त्यांनी कुणबीचे सर्टिफिकेट जे दिलेत ते फक्त जरांगेंचे आंदोलनाचं तर यश आहे हे आम्ही आजही मान्य करतो. म्हणून त्यांचं आंदोलन आता पुन्हा त्यांनी घोषणा केलेली. निश्चित सरकारची दखल घेईल आणि त्यांना चांगलं सहकार्य करण्याच्या भूमिकेत आम्ही सर्वजण राहू. खोटारडे असं म्हणताय ना, आता पूर्ण मागणं झाल्या नाही मान्य तर थोडं खोटारडे म्हणालं ना, थोडंसं ऐकून घ्यावं लागतं, सहन करायचं. सहन करावं लागतं. नरेंद्र मोदी आज मुंबईच्या दौऱ्यावरती आहेत. ऑडिओ व्हिज्युअल आणि मनोरंजन शिखर परिषदेचं त्यांच्या हस्ते उद्घाटन होतं. आनंदाची गोष्ट आहे. मोदी साहेब हे महिन्यातून 2 महिन्यातून एकदा महाराष्ट्रात येत असतात. हे महाराष्ट्रासाठी चांगली गोष्ट आहे. महाराष्ट्रामध्ये जेवढी गुंतवणूक होते त्यामुळं त्यांनाही वाटतं की महाराष्ट्र हा प्रगत होत चाललेला आहे, त्यांना सहकार्य करावं. म्हणून मोदी साहेब असतील, अमित शहा साहेब असतील किंवा इतर नेते जे असतात
ते महाराष्ट्राकडे लक्ष ठेवून असतात आणि आम्ही त्याच गतीने काम करतो. जितेंद्र आव्हाडांचं म्हणणं आहे की जात या जनगणनेची जी काही सध्या सुरुवात झालेली आहे, तर ते म्हणतात की ही मागणी विरोधकांनी केली होती, त्यामुळे हे विरोधकांच्या लढ्याला आलेले यश आहे. आम्ही त्यांचा सत्कार करू. तुमची मागणी पण पुरी आम्ही केली. 65 वर्ष तुम्ही जे काय टाळ वाजवत बसले होते ते जे तुमच्याकडून जमलं नाही ते या सरकारने केलं, म्हणून आमचं अभिनंदन करण्यापेक्षा आम्ही त्यांचं अभिनंदन करू. शहाजी बापू आहेत, ते म्हणतात की मी निवडून आलो असतो तर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले असते. प्रत्येकाचे वेगवेगळे मतं असतात. कदाचित त्यांना असं वाटतंय आणि एखाद्या नेत्यांबद्दल चांगलं मत व्यक्त करणे काही गैर पण नाही. दुसरं, बावनकुळे असं म्हणाले की प्रत्येकाला स्वतःचा पक्ष चालवण्याचा अधिकार आहे, त्यामुळे राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले तर आम्ही त्यांचं स्वागत करू. आम्ही स्वागत करणार आहोत. ते एकत्र येणार नाही माहिती असून सुद्धा आम्ही त्यांचं स्वागत करणार आहोत. ते कधीच एकत्र येणार नाही. तुम्ही काही करा, तुम्ही किती बातम्या चालवा, पण स्वागत आहे. पण त्यांचं स्वागतच आहे आमचं. बस. शरद पवार आणि अजित पवार एकत्र येण्याबाबतीत जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असे अनेक आमदार म्हणायला लागले. ते एकत्र येईल त्यांचं सांगता येत नाही. ते येऊ शकतात. हे उभाठाचं आणि मनसेचं तसं नाही त्यांचं. ते कधी एकत्र येऊ शकतात, कधी एक होऊ शकतात. त्याबद्दल आता भाष्य करणं चुकीचं ठरेल. पण शरद पवार आहे, कधी कोणती कांडी कुठं फिरवायची हे त्यांना नक्की माहिती आहे. उभाठाला कसं डुबवायचं आणि आपण कसं वर यायचं हे शरद पवारची नीती राहिलेली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.